मी श्रावणी तुमचं खूप खूप स्वागत करतोय श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलाच आपल्या चॅनलवर. रस्ता रुंदीकरण देवगड नांदगाव रस्ता रुंदीकरण. आज आम्ही परत एक पार्ट तुमचं घेऊन दिलं रस्ता रुंदीकरणाबाबत. तर तुम्ही म्हणशाल काय सारखा सारखा तात दाखवतास, तर तात दाखवायचं कारण पण काय माहिती आहे, आठवड्याभरात ते किती फास्ट काम करतात तर हाच. पण आमका कमेंट असतात की दर आठवड्यात तुम्ही व्हिडिओ टाका की आमका पण समजात कितपत काम झाला की आमचे बघूचे असतं. तर तुम्ही बघू शकता आऱ्याचा जो स्टॉप म्हणजे आरा फाटा त्याच्या पुढेपर्यंत हे साफ असा करत इले म्हणजे लेवल केला नाही हा. तर तुमका माहिती आहे मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलास की नांदगाव ते देवगड रस्त्याचं काम चालू असा. तर आज आम्ही दाखवत आहोत कितपत काम झाला. आणि काय काय कमेंट असतात की कशा करतात, पण रुंदीकरण ना खरंच खूप गरजेचं असा. 2 गाड्या पण खै जो रस्तो आहे ना ते 2 गाड्या पण व्यवस्थित पास होत नाही मोठे गाड्या. त्याच्यामुळे रुंदीकरण खूप गरजेचं असा. हे काय दुकानाचा मागे घेतात काय हे नवीन बांधकाम करतो. हो हे नवीनच हल्ली केलेलं आता काय नाही आता पण नवीन का करून घेतो. तर इकडे काही खणलं नाही, फक्त इकडे बाजूची जमीन ती लेवल करून घेतला नाही. पण एका साईडीकच करतं, दुसऱ्या साईड ह्या साईड काय केला नाही. तर असं कशा काय कळत नाही एका साईडीकच कशा करतात. कोणची कंपाऊंड बिंपाऊंड असली तर ते घेत नाहीत. मोकळी जमीन तर ते लेवल करतो. आमचा रुंदीकरणाक विरोध नाही, रुंदीकरण करा पण कोणावर अन्याय होऊ देऊ नको एवढाच म्हणणं आमचं. तरी बघा मध्ये जर डांबार असा ना तर सगळा काढला नाही आणि एका साईड टाकून ठेवतो आणि मग ते भर टाकूचा काम करतो. जो रस्तो आम्ही लहानपणापासून बघितला तो अचानक असं खोदून टाकला नाही. मध्ये यायची ना खूप वर्ष म्हणजे या रस्त्यात लय बेकार झालेलो, म्हणजे खड्डे मोठे असे. पण लॉकडाऊन मध्ये काम केलं ना त्याच्यानंतर कायच अशी कंप्लेंट नव्हती. जेव्हा पण असं जरा जरी रस्तो खराब झालो ना तरी त्या रस्त्याचं काम म्हणजे करत होते. पण आता तर काय मस्त रस्त्याचा काम होता पण पटापट हो गा एवढाच. आता मित्रांनो तुमका जर कोणाक माहिती असत ना, आम्ही जर हेचका बघितला ना फोंड्याच्या पुढे तर ते कसं करत 1-1.5 किलोमीटरचं पट्टो ना करून घेत. पण अजून काय तसं समजत नाही काय करतात नक्की. आता संकेत कसा म्हणता की हो मेन म्हणजे जो हायवे आहे ना तो देवगड निपाणी हायवे असा, त्याच्यात फोंडा पण लागता मध्ये. हा तो रस्तो आणि ह्यो रस्तो एकच आहे. म्हणजे देवगड नांदगाव रस्तो फक्त करून काढलो ना तो ह्यो पूर्ण देवगड ते निपाणी पर्यंत असणारा. तर आमका वाटला पण नव्हता कधी या वर्षी काम चालू आहे कोटा. आणि एकदम असा म्हणजे तुळतुळीत करून दिला नाही, काही घरचे वस्ती होत नाही. हे बघा मध्ये आपण गेला नाही असं जरा उंच भाग. तो बाजूचा भाग बघा तुम्ही जास्त व्यवस्थित सपाट करून घेतले नाही. आता थैना सुरुवात करता काय माहिती तर तकडनं गाडीवर जाऊ देत एवढं. आता ह्या साफ करून ठेवला नाही ना तेवढंच रस्तो असणार की काय कळत नाही. आम्ही विचारले होते 12 फूट म्हणत, रस्तो 12 फूट आणि बाजूक 6 फूट जागा. पण माका काय वाटतं माहिती आहे, रस्तो ह्यो 12 फूट आधीच होतो. काय तो 10 फुटाचा रस्तो नव्हतो, तो रस्तो 12 फुटाचाच होतो. पहिला जो होतो तो लहान रस्तो नव्हतो. त्याच्यामुळे काय समजत नाही काय करतात ते. ट्रक बसले होता 80. ट्रकवाले 80 असतात. ट्रकवाले तर बाजारपेठ आम्ही बघला, जामसंड्या बाजारपेठ पण बघत नाही एकदम. जो त्यांचं स्पीड असता ना. एक विषय मित्रांनो काय बोलायचं म्हणता, हे चिऱ्यावाले ट्रक जेव्हा रिकामे येतात ना तेव्हा ना भरपूर स्पीड असतात. त्यांच्यावर ना काहीतरी करू घ्यायचं. तुम्ही आपल्या गावातले जे व्हिडिओ बघत असतात ना तर आपण काय करू शकता याच्यावर आपण बघा, कारण डायरेक्ट अंगावर येतात ते आणि त्यांचं स्पीड भरपूर असतं. या दाखवायचं ह्या मागच्या व्हिडिओत नव्हता. पूर्ण रस्तो या करून ठेवला नाही. म्हणजे मागच्या व्हिडिओत आपला जुना रस्तो तुमका दिसत होतो. आता तुम्ही बघू शकता केवढं मोठं अंतर आता. कामा जर आता मी बाहेर पडतोय तुम्हाला दाखवतोय सनरूफ खोलून. तरीच मगा हे सांगतात की जा सनरूफ उघड आणि शूटिंग कर. पण म्हटलं हाय रस्त्याच्या थई लाव तरी अजून विषय येत नाही. तो धूळ ना बाहेर बरा झाला. केवढं मोठं बघा केवढं मस्त पैकी. पण या 2 गाडी पास व्यवस्थित होतील आणि टेन्शन नाही. बाजूक चालणाऱ्यांका पण टेन्शन नाही. हे बघा यांच्या गाडग्या दाखत व्यवस्थित आल्या म्हणजे कोणाचा अजून ह्या एरियात तरी कोणाचा काय अजून या झालेला नाही.
फक्त एक तळे बाजार मार्केट. आता काय तकडला कायच माहिती नाही. कोणाक जर काय माहिती असत तर सांगा. काय काय जण मित्रांनो म्हणत होते, म्हणजे आता व्हिडिओत म्हणत होते, कमेंट होती त्याच्यामुळे सांगलं. एका आपल्या सबस्क्रायबरने सांगलं की बाहेरून घेतले म्हणूनच. तर ह्या खरा हा काय की बाजारपेठेच्या तकडनं रस्तो बाहेरना घेणार आहात की कसं घेणार आहात? जर तुमका माहिती असेल पूर्ण माकड ह्या ना तोरसो फाट्या नाही, तोरसो फाट्यापर्यंत वळुंडा पूर्ण याचा खोदूनच ठेवला नाही हा. म्हणजे पूर्ण तो डांबर आणणार रस्ता, आधीचा जो रस्तो होतो तो डांबर सगळा काढून टाकला नाही हा. आणि मस्त भारीच. आमका पण अशी ह्या होतीच रुंदीकरण आमच्या इकडे कधी होतला. आता फायनली आता होता. काय करून ठेवलं. तर हे बघा मागे जो जा होता ना रस्त्याचा डांबर, तर सगळं अकडे आणून ही लेवल करून घेतल्याने या. कारण काही ना मग डोंगर बिंगर फोडूची गरज लागत नाही. आधी होता ताच हे करून यूज करून ते लेवल करतो. सरळ झालं हो आणि बघून. हे म्हणजे आमच्या तुमका म्हणतंय तोरसो याच्यावर ना आऱ्या फाट्यावरनं जर सुरुवात केला नाही तर आमच्या आता शिरगाव पर्यंत वाटा कंटिन्युअसली काम चालू होतला. अकडचा पण तोडले नाही पुढचा सांगतो हो. म्हणून मित्रांनो ह्यो जो तुमका दर आठवड्यात मी जो व्हिडिओ टाकते ना तो ह्याच्यासाठी की प्रत्येक आठवड्यात, कारण मुंबईच्या माकांना त्या दिवशी कमेंट दिली अरे व्हिडिओ टाक वाट बघता म्हणून, काय आता किती बदल झालो तो आमका दिसांत. तर हे फक्त व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खाली कर तोरसोड फाट्यावर ना रुंदीकरणाची खरंच खूप गरज होती. कारण ना इकडे खूप म्हणजे ऍक्सिडेंटचा प्रॉब्लेम होता. ह्यो जो पटलो ना तो ऍक्सिडेंटचाच पटलो. त्याच्यामुळे तोरसोड फाटा या रस्तो एकदम येऊन जातो डेंजर. रुंदीकरणाची खरंच खूप गरज आहे. तर तुमका ना वीकली अपडेट देत राहतील. हे कधी कधी मी देईन, कधी कधी हे देतील. तर आज जरा मळबटच आहे एकदम, असं वातावरण एकदम. पाऊस दाखवला तर पडता का काय माहित नाही, पण नाही पडलो तो बरा. तर वीकली अपडेट येत राहतली. देवगड मागच्या आठवड्यापासून निपाणी हायवे, निपाणी काय आम्ही तिकडे जायत नाही पण येऊ तर आम्ही देवगड नांदगाव हायवे तर तुमका दाखवूचो नक्कीच प्रयत्न करणार. आणि कोणाक पण काय माहिती असत या रस्त्या संदर्भात तर कमेंट करा तुम्ही. आमका पण कमेंट वाचूक मजा येतं, पण चांगले कमेंट करा. काय काय नको तसे काही कमेंट करतात. आणि एक सांगतोय अजून एक पेट्रोल पंपाची आपल्या देवगड नांदगाव हायवेवर एक पेट्रोल पंपाची भर पडली आहे. ती म्हणजे लिंगराज टिट्यावरच एक पेट्रोल पंप होता. अजून चालू झालो नाही पण पूर्ण काम झाला. लवकरच चालू आहेत कधी पण. तर आता आम्ही निघालो काय माहिती आहे म्हणजे ह्याच्यात नाही इलाव देवगडात ना आम्ही इलाव खाकशिटेवर ना. आणि आम्ही आता नांदगावात ना आम्ही तरळ्यात जातला. मग त्याच्यामुळे मी आता व्हिडिओ ना कंटिन्यू केलोय. हे बघा ह्यो रस्त्याची या बघा केवढीशी आधी. आणि वळणा बेणार पण आधी काय होता माहिती या समोर ना म्हणजे ह्या करूक बघतो समोरच्या माणसा म्हणजे समोरनं जे गाडी येतात ना बघत नाही काय नाही आणि ना ओव्हरटेक करूक बघतात आणि वळणावर पण ओव्हरटेक करूक बघतात. त्याच्यामुळे खरा म्हणजे रुंदीकरण व्हाया. कारण प्रत्येक माणसाक तुम्ही काय नाही सांगू शकत आणि ते समजूनच घेत नाही. आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक जे काही वळण असतात ना ते आमचं हॉर्न ह्यो असतात. काजरवाडी इकडे आणि इकडे आमचा टेक्निकल हा. आणि आता जो एरिया गेलो तो राकसगडी एरिया गेलो. आणि आता कापीचो चाळो येत. आणि जे ट्रक पण येतात ना ट्रक पण खूप म्हणजे ना असे विचित्र प्रकारे आणि स्पीड मध्ये पण असतात. सगळेच नाही पण जास्त तर असतातच. तर आता ही बघा ही शिरगावची आमची सीमा असा शिरगावचं चाळो. जय सद्गुरू. आम्ही इकडे नमस्कार करूनच पुढे प्रवास करतो काही पण जाऊसाठी. तो यो एरिया तो अभयारण्य सॉरी अभयनगर अभयारण्य ते बघा. म्हणून मी ना शूटिंग चालू ठेवली. MS-0 न होती हा मागची गाडी होती ती. आपल्या MS-07 वाल्यांना माहिती असतं काय वळणावर या करतात म्हणजे ओव्हरटेक करू बघतात पण येणार नाही कोण हळू.
ह्याच गोष्टीमध्ये हे व्हिडिओ चालू ठेवलंय की कोण नाही कोण कोण व्हिडिओ ते गावतलेच कसे येतात ते. कारण मगासून निघाल्यापासून 4-5 वेळा असं झालं म्हणून चालू केला व्हिडिओ परत. म्हणजे आमच्या तिकडे ना देवगड वरून शिरगाव पर्यंत ना जास्त या नाही फक्त अशी वळणा बेना जास्त नाही. एक हे का मोठा असा जरा वळण आता म्हणजे कट्ट्याच्या तिकडे हा, आणि गाडणीच्या पाण्यात. हा कट्ट्याच्या घाणीच्या पाण्यावर नाही आता गाडणीच्या पाण्यात आत्ता पाठी आहे बाबा, तर पुढे आहे घाणीचं पाणी. त्याच्यात पहिला एक कट्टा लागता नंतर परत दुसरा कट्टा लागता आणि मग नंतर ते धोपटेवाडी आणि ते या चालू होतं तेव्हा तोरसोळाचा ना त्या जरा मोठा म्हणजे तोरसो फाटो आणि तो जो एरिया तो आणि ह्यासाठी बघ शिरगाव ते नांदगाव आहे ना सगळं म्हणजे जंगल आणि वळणांचा खूप रस्तो आहे. त्याच्यामुळे रुंदीकरण खरोखर गरजेचं आणि होताना ती चांगलीच गोष्ट असा. त्याच्यामुळे रुंदीकरण कशा कया असे कमेंट प्लीज करू नको. रुंदीकरण व्हायाच पण बाकीच्यांचा विचार लक्षात घेऊन पण करा. याच आमचं म्हणणं. बाकी रुंदीकरणात आमचा कोणाचाच विरोध नाही. म्हणजे काय करायचं तिने तुझा दोन्ही साईडसून रस्तो घ्यायचो. दोन्ही साईडसून ह्या घ्यायची काय ती जागा एकाच साईडसून नाही बरोबर ना. हा म्हणजे कसा होता मग नाही तर मग एका साईडच्या त्याच पट्ट्यात थेच कोणता तरी काहीतरी केला तर परत या होता ना. तर आता आम्ही पोहोचलो नांदगावात नाही पोहोचला हडपिडात. अरे बापरे सॉरी हा एका भूक लागलेली आहे. नाही कट नाही ठेवणार मित्रांनो नाही. एका भूक लागलेली ऐकलात हडपीड नांदगाव दिसाक लागला. सॉरी म्हणजे तुझ्या झालं मिस्टेक मध्ये. आता आम्ही हडपिडात पोहोचला. हडपीड पण तुम्हाला दाखवूया. शूटिंग चालू ठेवायची आपण. आता एक डॅश कॅम घेऊया संगे. डॅश कॅम लावू तुझा. आणि इकडे हडपीडचं श्री स्वामी समर्थ मठ असा खूप इकडे गर्दी असता. खूप गुरुवारचं जेवण पण असा संध्याकाळचा. नेहमी ना एवढं असतो खचताच. काय प्रॉब्लेम काय समजत नाही. ठरलेली जागा थैना रस्तो ह्याच होता. जागा चांगली नसते ती. तो हे बघा श्री स्वामी समर्थ मठ हडपीड. खूप लांबून पण लोक येतात ना घाटा बिटावरची. खूप लांबून येतात लोक इकडे. देवगड येणारे प्रत्येक जण जायतच असतील ना. हा टुरिस्ट जायचंच असतील. तर चला मी जास्तच काय दाखवत नाही. जर काय असा वेगळा दिसला तर इकडे बघ रस्त्यासाठीच केलं नाही आता. इकडे पण आता हे बघा एक अपडेट यासाठी जरा जागा काय बघा ह्या आकडे आता दिसल्या. मध्ये काही नव्हता हे आता आकडे दिसायला लागले मित्रांनो. हे बघा आता हे काय करतात हे बांबू बांबू काढतात ते रस्त्याचं काम नाही करत. नाही मगाशी दिसला रस्ता. पण कसं त्यांना बरं कारण अशी कोणाची अशी प्रॉपर्टी अशी नाही आजूबाजू. पण डोंगर आहेत. टरक्यांची भीती वाटत. डेंजर कोण असते जास्त ते टर्की. आणि हे सगळे MH09 असतात म्हणजे कशा चिरेनेव घेतात ते. तर आता आम्ही काहीतरी जाता सांगणार नाही काय कामाक जाता होती. पण म्हटलं इकडून देवगड ते आमचा उतरवापर्यंत प्रवास होतोच. तर म्हटलं एक तुमच्यासाठी व्हिडिओ करून दाखवायचो. व्हिडिओ करा म्हणजे हे सगळे जास्त अंगार जेवक लागले ना गाडी आहे म्हणून म्हटलं तुमका दाखवूया. पुढचा पण दाखवूया तुमका की रुंदीकरण कशा. असं काय नाही की आज आम्ही व्हिडिओ करतो मग आजच असा झाला. या नेहमी असं असता. म्हणजे वळणावर ज्याच्या गाडी असतात समोर पुन्हा येत असता पुढे चालत असता गाडी पण त्या गाडी ओव्हरटेक करतात वळणावरच. अजिबात विचार नाही समोरच्या माणसांचा.